काय ग अगं काय हो महान जीवनाचे हे शिलेदार नाही बरला हात याची जोडीदार अहो काय ग अगं काय हो कार्य प्रतिष्ठा कीर्ती दृष्टा मेहनतीची अति हो श्रेष्ठा गाठी जन्माची ऋणानुबंधाची गृहस्थीची जोडी बघा हे खुलून दिसे जोडी बघा हे खुलून दिसे हो आमचे हे आमची आमचे हे आमचे हे आमची आमचे हे आमची नमस्कार. सह्याद्री वाहिनीच्या सर्व रसिकांचं मी स्मिता गवाणकर मनपूर्वक स्वागत करत आहे. प्रेमाची गोष्ट आठवली ना की मला गुलजार साहेबांचा एखादा तरी शेर आठवता. ते म्हणतात, इतनी गौर से देखा है तुम्हें मेरी नज़रों ने, इतनी गौर से देखा है तुम्हें मेरी नज़रों ने कि तुम्हारे बाद किसी का चेहरा मुझे खूबसूरत नहीं लगे. कसं असतं बघा, प्रेमात पडल्यावर दुसरा चेहरा तुम्हाला आठवतच नाही. पण मला वाटतं प्रेमाच्या गोष्टीमध्ये सुंदर चेहरा हे एक निसर्गानं दिलेलं तुम्हाला वरदान असतं. पण प्रेमाची गोष्ट सफळ संपूर्ण करण्यासाठी एकमेकांच्या मनात आणि हृदयात जागा निर्माण करणं यालाच खरं प्रेम असं म्हणतात. या दोघांनी आणाभाका घेतल्या आणि प्रेमाच्या गावाला ते निघाले. या गावाला जाताना ते दोघे राहिलेच नाहीत. त्यांनी असंख्य कुटुंबांच्या मनात जागा निर्माण केली, असंख्य कलाकार जपले, अनेक रसिकांना उत्तमोत्तम कार्यक्रम देऊन अक्षरशः मंत्रमुग्ध केलं. आणि म्हणूनच या सुंदर प्रेमाच्या गोष्टीला आता 30 वर्ष पूर्ण होत आहे. पण तरी कधीतरी खळखळ आवाज येतो आणि मग तो म्हणतो, आमची ही ना, आणि मग तीही तेवढ्याच रागाने म्हणते, आमचे हे ना. अशा या सुंदर प्रेमाच्या गोष्टीतील आमचे हे आहेत जीवनगाणी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद महाडकर आणि त्यांची ही म्हणजे आमची ही आहे सौ पूजा प्रसाद महाडकर. त्यांचं आपण स्वागत करूया. प्रसाद, पूजा. मनाच्या धुंदीत लहरीत येना सखे ग साजणी येना, जराशी लाजत मुरकत येना सखे ग साजणी येना. क्या बात आहे. यावर टाळ्या झालेल्याच आहेत. प्रसाद आणि पूजा, मला इतकं छान वाटतं तुम्हाला दोघांना बघून. आणि पूजा, तू इतकी गोड आणि सुंदर दिसते आहेस. महाराष्ट्राच्या सर्व रसिकांच्या वतीनं तुमचं मनापासून स्वागत. नमस्कार. प्रसाद, इतकी वर्ष तू आम्हाला मंत्रमुग्ध केलेलं आहेस, पण या मंत्रमुग्ध होण्यापाठीमागे एक सुंदर प्रेमाची गोष्ट आहे, ती आम्हाला ऐकायची आहे. तर आपण गप्पा मारूया. ये पूजा, बस. पूजा, प्रसाद वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला कुठे कुठे दिसत असतात, पण तू मात्र त्याच्या पाठीमागे अखंड एक छान दीप हातात घेऊन त्याला प्रकाश दाखवणारी एक पूजा आहेस. तुझं मनापासून स्वागत करते. धन्यवाद. प्रसाद, जीवनगाणी या संस्थेला तर 30हून अधिक वर्ष झाली. इतकी कुटुंब, इतके कलाकार, इतके वादक आणि इतक्या कॉन्सेप्ट देऊन तू आम्हाला मंत्रमुग्ध केलेस. त्यामुळे महाराष्ट्राच्या रसिकांच्या वतीनं तुझे मनपूर्वक आभार आणि तुला मनपूर्वक शुभेच्छा. पूजाचा प्रसाद, हा प्रसाद मिळवायला नेमकं काय घडलं? मला वाटतं हे बालपणीचं काळ सुखाचं, तेव्हा बालपणातच हे प्रेम जुळलेलं आहे तुमचं. हो, तसं म्हणायला हरकत नाही. आमचं प्रेम जुळलं ते विजयनगर चंद्रशेखर गणेशोत्सव मंडळाचा जेव्हा नवरात्रीत गरबा असायचा, टीपी क्लब संस्थेचा गरबा असायचा, त्या गरब्याच्या दरम्यान तोपर्यंत कॉलनीत एकाच राहत होतो, पण अजिबात एकमेकाला ओळखत नव्हतो, बोलत नव्हतो. तर त्या गरब्याच्या वेळेला त्यांनी असं एक ठेवलं होतं स्पर्धा टाईप, की उत्कृष्ट ड्रेस फिमेल आणि उत्कृष्ट ड्रेस मेल असं त्यांनी बक्षिसं ठेवली होती. आणि कर्मधर्म संयोगाने त्या गरब्याच्या वेळेला मला फिमेलचं बक्षीस मिळालं आणि प्रसादला मेलचं बक्षीस मिळालं. आणि त्यावेळेला खरी आमची दोघांची एकमेकांशी ओळख झाली. ओळखीचं रूपांतर मग बोलण्यामध्ये, मग एकाच शाळेत असून पण कधी फार संबंध नाही आला. तर मग नंतर हळूहळू थोडं भेटीत रूपांतर व्हायला लागलं.
आणि मग एक दिवस म्हणजे मलाही थोडंसं जाणवत होतं त्याच्या बोलण्यातनं वागण्यातनं की कुठेतरी याला माझ्यामध्ये काहीतरी इंटरेस्ट वाटतोय, पण मी असं दाखवलं नव्हतं. थांबा, पूजा इथेच थांबवलेली आहे महत्त्वाची गोष्ट. इतका वेळ शांत बसलेले प्रसाद महाडकर यांना काय म्हणायचं याविषयी? ती म्हणते तिने सरळ म्हणजे सांगितलेलं की मला वाटत होतं की तुझ्या मनात काय आहे, स्वतःचं न सांगता तिने तुझ्याबद्दल सांगितलं. नाही, माझ्या मनात होतं आणि आम्ही रेग्युलर भेटायचो. आणि ही माझ्यापेक्षा 1 वर्षांनी लहान, म्हणजे मी 10वीत होतो त्यावेळेला ही 9वीत होती वगैरे अशा पद्धतीचं. आणि गरब्यामध्ये आम्हाला दोघांनाही बक्षीस मिळालं. बेस्ट मेल डान्सर म्हणून मला मिळालं होतं आणि बेस्ट फिमेल डान्सर म्हणून हिला मिळालं होतं. टीपी क्लबचा तो कार्यक्रम होता. आणि त्याच्यातनं मग आम्हाला दोघांना एकत्र स्टेजवरती बोलवलं. आम्हाला दोघांना काहीतरी कुठल्या तरी एका संस्थेने ते एकच गिफ्ट आम्हाला दोघांना मिळून दिलं होतं. मग ते वाटायचं कसं वगैरे त्या पद्धतीने मग आमचं 2-3 दिवसानंतर डिस्कशन वगैरे सगळं झालं. हे सगळं झालं त्याच्यात 1 वर्ष 1.5 वर्ष आम्ही एकमेकांशी बोलत होतो वगैरे. पण विजयनगर चंद्रशेखर गणेशोत्सव मंडळाचा जेव्हा कार्यक्रम करायची वेळ आली, जीवनगाणीची जेव्हा सुरुवात झाली, त्याला ही गायची. त्यावेळेला मी म्हणजे आमच्या क्लबमध्ये वगैरे टीपी क्लबमध्ये वगैरे गायची. त्यावेळेला हिला मी सांगितलं की तू कोरसमध्ये येशील का गायला. आणि ती कोरसमध्ये गायला लागली. त्यामुळे रोज रिहर्सलला प्रॅक्टिसला ती माझ्याबरोबर गायला असायची आणि रोज आमचं भेटीगाठी व्हायला जायच्या. त्यावेळेला मी तिला विचारलं, म्हटलं असं असं माझ्या मनात आहे. तर ती म्हणाली चालेल, मला पण आवडेल मला. मग त्यांनाही तरी पण तिने 2-3 दिवस घेतले. नाही, मी म्हटलं होतं की एकदम असं हो कसं म्हणणार, फार ओळखत नव्हते मी किंवा कधी असा संबंध आला दृष्टीने तसा विचार केला नव्हता. म्हटलं की जरा 2-3 दिवस घेऊया, थोडासा जरा दाखवूया तरी. मनात माझ्याही होतच, कारण का मलाही तो आवडलेला होता त्याच्यामुळे. पण मी म्हटलं मी 2-3 दिवसांनी सांगू का, चालेल का. आणि मग मी एक दिवस त्यालाच स्वतःला जेव्हा आम्ही भेटलो त्यावेळेला मग मी त्याला माझं उत्तर हो म्हणून देऊन टाकलं. पण पूजा, तुला अशी भीती नाही वाटली की काही करत नाही आहे सध्या तरी किंवा सेटल नाही आहे? आपण असं बघतो ना की सेटल असलेला बरा किंवा नोकरी व्यवस्थित करणाराचा. असं काय वाटलं प्रसादमध्ये की योच माझा नवरा? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे मी असं तो त्या क्षणाला दोघंही काही करत नव्हतो. मी पण कॉलेजमध्येच होते आणि तोही धडपड करून, थोडीफार धडपड करून तोही अप्रेंटिसशिप आणि त्याचं करिअरचं चालू होतं. पण मी म्हटलं की या गोष्टी कालांतराने नोकरी, पुढचा व्यवसाय किंवा पुढलं हे होतच राहणार आहे. सो त्याच्या दृष्टीने मी विचार करून म्हटलं की नाही, ते आपोआप होत राहील, आपण ते करत राहू. आणि मग मी फार विचार नाही केला त्या गोष्टीचा की आत्ता मी हो म्हटलंय, मग पुढे काय होईल. मी म्हटलं जे होईल ते फेस करणार आहे मी. मला वाटतं प्रसादला नियतीची इच्छा असते की तो बक्षीस पण तुम्हाला एकच दिलं, मग वाटणी करूच नका, तुम्ही संसाराला लागा आणि ते घरामध्ये जाऊ देत. आणि नवरात्रीच्या वेळात जे ठरलेलं लग्न आहे तर ते दुर्गादेवी तुम्हाला आशीर्वाद देत असतात. प्रसाद, पण अशा पद्धतीने प्रपोज करणं, आपण स्वतः काही करत नाही, अशी त्यावेळेला त्या अल्लड वयामध्ये काही जाणीव वाटली नाही? नाही जाणीव वाटली. ॲक्च्युली कसं पहिलं प्रेम असतं ना, ते त्याच्यात ते झोकून दिलं. एकमेकांना भेटलो, आम्ही गप्पा मारलो, त्याच्यात भांडणं पण करायचो. म्हणजे मला एक एक जबरी भांडण मला आठवतंय. मी ती कुठल्या तरी एका क्लासला जायची, म्हणजे तिचं BComचं शेवटचं वर्ष होतं आणि मी गोदरेजमध्ये अप्रेंटिसशिप करायचो. आणि तिला मी सांगितलं होतं की मी पारद्याला तुला ह्या हनुमान रोडच्या सिग्नलवरती बस स्टॉपवरती भेटतो म्हणून. आणि मी विसरून गेलो. आणि हिच्या मैत्रिणी रात्री 8च्या नंतर माझी वाट बघत मैत्रिणी हिच्याबरोबर थांबल्या होत्या. आणि मी 9:30 वाजता मला आठवलं की अरे मला शर्मिलाला भेटायला जायचं, पूजाला भेटायला जायचं आहे. आणि मी 9:45 वाजता तिथे गेल्यानंतर हिने काहीच बोलली नाही, पण त्या मैत्रिणींनी हिची बाजू घेऊन माझी जी काय अडलेली आहे ती मला अजूनही आज 30 वर्षानंतर पण माझ्या लक्षात आहे. कारण मी त्या क्लासची माझी बॅचची वेळ मी अशीच ॲडजस्ट करून घेतली होती, संध्याकाळची 6 ते 8, म्हणजे 8 नंतर भेटायचं याला आणि मग माझी मी घरी जाणार, तो त्याच्या घरी जाणार, असं इतकं ते ठरलेलं असायचं. आणि तो आलाच नाही आणि विसरला. हे ऐकल्यावर मी काहीच नाही केलं, पण माझ्या मैत्रिणीने मात्र त्याची फुल एकदम वेगळ्या वाटा होता. येताना पण मेन गेटने यायची आणि मी 20 नंबरच्या गेटने यायचो. त्यावेळेचं ते प्रेम प्रकरण कुणाला कळू न देण्याची इच्छा होती की कशाला उगाच मग चर्चा होणार, हे होणार, काही दोघंही करत नाहीत आणि एवढ्या लहान वयात असं. त्याच्यामुळे मी सेपरेट माझी जायची, तो त्याचा सेपरेट जायचा. पण असं कधी चोरी पकडली गेली तुमची? आणि त्याला कोण कोण मदत करायचं तुम्हाला? अजून एक त्याच्यात एक किस्सा असा आहे. आमचा अत्यंत जवळचा कॉमन मित्र आहे राजेश वर्तक, त्याचं नाव मी मुद्दामून नेलं. आम्हाला कुठे बाहेर जायचं असेल तर ही तसं अंधेरी पार्ल्याच्या बाहेर कुठे गेलेली नसायची.
त्याच्यामुळे शिवाजी मंदिरला किंवा प्लाझाला काही पिक्चर वगैरे बघायचा असेल त्याला ती त्याच्याबरोबर यायची आणि मी तिकडे तिकीट काढून उभं राहायचो. तर हे रेग्युलर होताना लोकांना असं वाटलं की राजेश वर्तकचं आणि हिचं काय अफेअर आहे की काय. म्हणजे खूप जणांनी विचारलं पण अरे तुझं काय आहे का. नाही रे नाही ते प्रसाद आणि त्यांचं ठरले मी फक्त सोडायला आणायला आम्ही जातो. हे 1.5-2 वर्ष 2.5 वर्ष ती त्याच्याच बरोबर जायची. सुखरूप पोचवणे कोणाला कळू नये. शर्मिला, जेव्हा आता लग्न करायचं वेळ आली त्यावेळेला घरी सांगितल्यानंतर काय झालं? म्हणजे धमाका उडाला की सहज? नाही, माझ्या घरी ॲक्च्युली असं काहीच नाही झालं. माझ्या आईवडिलांना कुणकुण लागली होती आणि माझ्या वडिलांचा मला पूर्ण सपोर्ट होता, आईचाही पूर्ण सपोर्ट होता. फक्त त्यांना एक प्रसादकडनं ॲश्युरन्स हवा होता की उद्या काही झालं तरी तू माझ्या मुलीशी दगा करणार नाहीस, म्हणजे तिला सोडणार नाहीस काही झालं तरी. समजा तुझ्या घरातनं प्रॉब्लेम झाला काही झालं तरी, कारण थोडंसं एक फरक पडतोच किती आपण काही म्हणालो तरी सुद्धा. पद्धती असतात, चालीरीती असतात, त्याच्यात फरक पडतो. मी ज्या वातावरणात वाढलेली आहे माहेरी, म्हणजे एकदम असं मस्त आरामात बिरामात, तर लग्न होऊन मी सासरी गेल्यानंतर मला माझ्या वडिलांनी हे निक्षून सांगितलं होतं की इथे जरी तू खूप आरामात राहिलेस पण सासरी जे पडेल काम ते तुला करावं लागेल, तिथे तुला तक्रार करून चालणार नाही. सो हा निर्णय तुला घ्यायचा आहे, आमचा सपोर्ट पूर्ण राहील. जसा प्रसादला त्यांचा सपोर्ट होता तसा मलाही होता आणि त्याच्यासाठी माझ्या वडिलांनी त्याला एकदा घरी भेटायलाही बोलवलं होतं. प्रसाद काय म्हणाले तुला वडील? वडिलांनी मला सांगितलं की नाही, हिलाच सांगितलं की अगं त्या प्रसादला तू बोलव म्हणून. आणि मी जाताना माझ्याबरोबर माझे जवळजवळ 6-7 मित्र त्या झाडाखालती 5 नंबरच्या झाडाखालती तिथे उभे होते आणि त्यांनी आम्हाला असं सांगितलं होतं की जर का ह्यांनी नाही म्हटलं तर तू हिला पिंकी पिंकू म्हणतात, तर ती पिंकीला तू सांग की चल आत्ताच जायचं आपण वगैरे. ह्या लेवलला आमचं प्रेम प्रकरण सुरू होतं. पण बापट साहेबांनी, माझ्या सासऱ्यांनी आणि सासूबाईंनी आणि राणी माझी मेवणी सुप्रिया हे 3घे जण अगदी मला समजून सांगत. तिचं लग्न नव्हतं झालं आणि त्यांनी आम्हाला समजून तुझे काय प्लॅन्स आहे, तुझा पगार किती आहे, तू पुढे किती शिकणार आहेस वगैरे. मी त्यांना सांगितलं, म्हटलं ही नोकरी आहे पण मला नोकरी करायची नाही आहे, मला माझ्या इव्हेंट्समध्ये किंवा म्युझिकल प्रोग्राम्समध्येच मला करिअर करायचं आहे. त्यांना काहीतरी एक चाम वाटलं असेल की काहीतरी करेल असं आणि आपल्या मुलीला चांगला वर मिळेल असं मला त्यावेळेला त्यांनी वाटलं असेल. मग त्यावेळेला त्याच वेळेला त्यांनी हो म्हटलं, मग तू आईवडिलांना कधी सांगणार आहेस? तर मी त्यांना सांगितलं की माझी एक नोकरी पक्की झाल्यानंतर मी सांगेन. पण माझी नोकरी काय पक्की मला नाही मिळाली नोकरी तशी त्यावेळेला. पण त्याच्यानंतर मग मीच आईने मला हा इन्सिडेंट झाल्यानंतर आईने मला सांगपण एक 3-4 महिन्यानंतर आईला कळलं आणि रात्री आई खूप टणटण करत आली घरी. आई आणि बाबा अहो त्यांना कळलं का ह्यांनी लग्न जमवलं आहे, वय वर्ष काय तर म्हणे 20-21 वर्षाचं लग्न जमवलं वगैरे. बरंच घरात खूप राडे झाले आमचे. तर त्याच्यानंतर आणि आईचा विरोध होता थोडासा. आईचा विरोध का होता तर आम्ही CKP आणि ही ब्राह्मण बापट प्रसादला मासे कसे खायला घालणार नाही, तिला बनवता येणार नाहीत. ह्याच्यामुळे 1.5-2 वर्ष आईला पटवण्यात मला खूप दिवस गेले. आईचं प्रेम पण बाबांचा सपोर्ट होता आणि माझ्या 2 भावांचा, मला महेश आणि भूषणचा फुल सपोर्ट होता. तू काय काळजी करू नको, माझा विनोद मामा आहे, दीपक मामा आहे, त्या दोघांनी मला, मावशी माझी, त्यांनी मला खूप सपोर्ट केला. काही नाही रे, आम्ही माझ्या आईला समजवतो, तुम्ही तुमचं चालू ठेवा. मला वाटतं पूजा, आपण हे सगळं प्रेमात झोकून देतो, मग आसपासचं सगळं आपल्याला हिरवंगार फुलपाखरासारखं वाटतं. पण जेव्हा उंबरठा ओलांडून आपण आज जातो त्यानंतर सगळं बदलतं. प्रेमाचा माणूस आपल्या हक्काचा असतोच पण तो 24 तास काही त्यावेळेला आपल्या बरोबर नसतो. त्यावेळेला तुला नेमकं वातावरण किंवा तुझी मानसिक काय घालमेल झाली, कशी ॲडजस्ट झाली सगळ्यामध्ये? लग्नानंतर, लग्न होऊन गेल्यानंतर मला थोडंफार लग्नाच्या आधी प्रसादने सांगितलं होतं की आमच्याकडे काही पद्धती अशा आहेत वेगळ्या ज्या माझ्या घरी नव्हत्या. सो मी म्हटलं की ठीक आहे, मला जर का आत्ता नाही समजलं तर मी ते समजावून घेईन माझ्या सासूबाईंकडनं किंवा बाकीच्या मोठ्या लोकांकडनं आणि मी ते करण्याचा जरूर प्रयत्न करीन. लग्न होऊन गेल्यानंतर मला प्रत्यक्षात बोलण्याच्या पद्धती किंवा काही पदार्थांच्या उच्चारण्याच्या पद्धती याच्यामध्ये सुद्धा खूप, म्हणजे जसं पोळीला आम्ही ब्राह्मण लोक पोळी म्हणतात तसं ही लोक चपाती म्हणतात.
नंतर वालाचं बिरडं, मुगाचं बिरडं, या ज्या टिपिकल CKP स्टाईल शब्द आहेत ना, तर त्याची पण मला नंतर इतकी सवय होऊन गेली की आज माझ्या तोंडामध्ये पोळी किंवा डाळिंब्यांची उसळ हे ब्राह्मणी शब्द येतच नाहीत. तर मी ते सगळं हळूहळू माझ्या पद्धतीने मला जसं नाही समजलं तिथे विचारून आणि हे करून मी पण स्वतःला ॲडजस्ट केलं आणि त्यांनी मला तेवढं सामावून घेतलं आणि म्हणूनच हे केवळ शक्य झालं. कारण मी विचार नेहमी हा करते की माझे आईवडील तसेच माझ्या नवऱ्याचे आईवडील हे दोघंही आईवडीलच आहेत. जर मी माझ्या आईवडिलांच्या बरोबर राहून काही गोष्टी शिकू शकते, ॲडजस्ट करू शकते, त्याच मी माझ्या सासू सासऱ्यांबरोबर राहून का नाही करू शकत. मी तिथे सुनेच्या भूमिकेत असले तरी ते मला मुलगीच मानतात. किंवा माझे दीर आहेत दोघंही, ते पण एक मला भाऊ नाही सख्खा, पण माझे दोघंही दीर लहान असल्यामुळे त्यांचं आणि माझं नेहमी वहिनी आणि दीरापेक्षा भावा बहिणीचं नातं खूप जास्त चांगलं राहिलं. म्हणून मला वाटतं पूजा आज कुठलीही गोष्ट प्रसादला सांगायची असेल तर ती वाया पूजा येते. हेच खरं प्रेमाची अजून माझे नातेवाईक हे माझ्याशी कमी बोलतात, हिच्याशी जास्त बोलतात. कुठलंही काही फंक्शन असेल तर हिला सांगतात की प्रसादशी बोल आणि डेट ठरव. बरं, प्रसाद, हे सगळं चालू असताना अचानक असे कार्यक्रम करायचे आणि अचानक नोकरी सोडून द्यायची, हे धैर्य कुठून आलं तुला? ॲक्च्युली 1990 साली जीवनगाणीची सुरुवात झाली. त्याच्यानंतर छोटे मोठे कार्यक्रम करता 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 तेवढा प्रोफेशनली मी तेवढा, आता तर इव्हेंट ऑर्गनायझर वगैरे खूप मोठे शब्द आत्ता आहेत, पण त्याला तर कार्यकर्ता आणि कार्यक्रम आयोजक म्हणून किंवा संयोजक म्हणूनच आपण पुढे आलो रसिक प्रेक्षकांच्या समोर. नोकरी करून कार्यक्रम करणं हे करत असताना ना 2001ला माझी ना अचानक नोकरी गेली. म्हणजे मी ज्या कंपनीमध्ये नोकरी करत होतो तिथे मला त्या दिवशी सकाळी आलो, मी जेवलो, डबा नेला आणि संध्याकाळी 5:30 वाजता जेव्हा कार्ड पंच केलं तेव्हा माझ्या बॉसनी मला सांगितलं की तुला जनरल मॅनेजर बोलवत आहेत म्हणून. आणि मला जनरल मॅनेजरनी बोलवलं आणि सांगितलं की तुला रिझाईन करायला लागेल किंवा उद्यापासून तुला अहमदाबादला ट्रान्सफर करतोय आम्ही. मला तर म्हणजे नुकतंच नवीन घरात, छोट्या घरात आम्ही राहायला गेलो होतो, आई वडिलांपासून सेपरेट राहिलो होतं, कारण भावाचं पण लग्न वगैरे होणार होतं. आमच्या सासू सासऱ्यांनीच मला मदत करून मला घर घेऊन दिलं होतं सोसायटीमध्येच. आणि त्या दिवशी रात्री मला एकदम म्हणजे हे झालं. त्याला कार्यक्रम चालू होते माझे, पण कसं आहे, मध्यमवर्गीय मुलाला किंवा संसार करताना ना 30 तारखेला चेक मिळणं किंवा पाकिटात पैसे मिळण्याची जी 15 वर्षापासून जी सवय होती ना, ती आता ह्या महिन्यात मला पैसे मिळणार नाही आहेत 30 तारखेला. त्यावेळेला शर्मिला नोकरी करायची. त्यावेळेला मला 3,500-4 हजार रुपये काहीतरी पगार होता आणि शर्मिलाला 1200 रुपये पगार होता. आणि शिवानी आमची जवळजवळ 5-6 वर्षाची होती आणि नुकतंच नवीन घरामध्ये आम्ही शिफ्ट झालो होतो. नवीन म्हणजे विजयनगर सोसायटीमध्येच. आणि मला नंतर येताना असंही वाटलं की अरे हे घर आपल्याला लाभलं तर नाही ना, लाभलं आहे की नाही माहिती नाही मला. तर मी शर्मिलाला येऊन सांगितलं तर शर्मिला पण खूप हताश झाली. पण शर्मिलाने लगेच मला सांगितलं, प्रसाद तू कार्यक्रमावरती कॉन्सन्ट्रेट कर. आजपासून 1 वर्ष तू घरात 1 रुपया देऊ नकोस. आपण 1200, 1400, 1500 रुपयामध्ये आपण आपलं घर चालू. माझे बाबा पण आहेत, तुझे आई बाबा पण आहेत, पण तू कॉन्सन्ट्रेट कर तुझ्या कार्यक्रमावरती. आणि मी 2002ला मी पूर्वी नोकरी करून कार्यक्रम करायचो, ते पूर्ण 24 तास इव्हेंट ऑर्गनायझर, संयोजक, कार्यक्रम मिळवणं ह्याच्यामध्ये खूप मागे लागलो. आणि आजपर्यंत जवळजवळ या 30-35 वर्षामध्ये मी जवळजवळ 2,500च्या वरती सक्सेसफुली कार्यक्रम केले. ते 1 वर्ष जर का मला 2 वर्ष जर का मला शर्मिलाने सांभाळलं नसतं तर आता हे दिवस आले नसते. हे अगदी प्रांजळपणे. तुझ्यामध्ये कुठून एवढी हिंमत आली? अगं, पदरामध्ये छोटीशी मुलगी, तुझी नोकरी, आणि कसं होईल तेव्हा तर कार्यक्रमांचं एवढं प्रस्थच नव्हतं. छोटे कार्यक्रम, त्याच्यामध्ये आपलं भागेल की नाही अशी भीती नाही वाटली तुला? नाही, ॲक्च्युली भीती वाटली. कारण काय, मला ना एक अशी माझी स्वतःची एक जिद्द मी म्हणेन, किंवा मला एक असं स्वतःचा माझा विचार असतो की जी परिस्थिती येईल ना त्या परिस्थितीला तुम्ही त्याच ताकदीने आणि त्या जोमाने ना सामोरं गेलं पाहिजे. काही असू दे, ती कधी परिस्थिती चांगली असते तर कधी वाईट व्हायला वेळ लागत नाही. तर प्रसादची नोकरी गेली तर त्यावेळेला तो एकदमच हताश, म्हणजे मी सांगू शकते की तो काळ माझ्यासाठी खूप कठीण काळ होता खरं म्हणजे. सॉरी.
पण मी त्याला ही ताकद दिली, ही जिद्द दिली की तू तुझ्या कार्यक्रमांवर कर, मी नोकरी करते आहे ना, तर मी सांभाळीन. मी जे काय, मी तुला रोज पंचपक्वानं किंवा रोज नॉनव्हेज किंवा हे मी नाही जेवू घातलं तरी मी रोज 2 वेळचा आपल्या हक्काचा वरण भात मी तुला जेवायला घालीन, एवढं मी कष्ट करीन. आणि ते तू एकदा कार्यक्रमांमध्ये जेव्हा सुरुवात करशील तिथे तुला खूप कष्ट करावे लागणार आहेत, पण त्यावेळेला तू घराचा विचार नको करूस. तो मी सगळा करीन, कारण माझी नोकरी चालू होती आणि मला मग नंतर हळूहळू थोडं इन्क्रिमेंट आणि हे करता करता असं मला थोडं मिळून असं 3,500-4 हजार रुपये वगैरे असा मिळत होता पगार. म्हणजे आमचं तिघांचं व्यवस्थित चालू मी शकेन असा कॉन्फिडन्स मला होता. माझ्या आईवडिलांनी, इवन त्याच्या आईवडिलांनी सुद्धा मदत देऊ केली होती, पण मी ती नाकारली. कारण का माझ्यात तेवढी धमक मला स्वतःला वाटली, ती मला आत्मविश्वास होता की मी याच्यामध्ये माझ्या घराला मी करू शकते. आणि जर का मी माझ्या आईवडिलांची मदत घेतली असते तर माझ्या नवऱ्याच्या आत्मसन्मानासाठी कुठेतरी ती गोष्ट खटकणारी आहे. म्हणजे मला स्वतःला ते बरोबर वाटलं नसतं की माझ्या नवऱ्याचा आज अशी परिस्थिती आहे म्हणून शर्मिलाच्या आईवडिलांनी मदत केली. हे कुठेही त्याच्या दृष्टीने मला ही गोष्ट अजिबात सहन होणारी नव्हती. आणि म्हणून मी ती मोठ्या नम्रतेने आईवडिलांची, माझ्या सासू सासऱ्यांची सुद्धा मदत नाकारली. मी त्यांना हेही सांगितलं की जेव्हा मला खरंच गरज वाटेल तर मी बाबा जरूर तुमच्याकडे येईन, पण आत्ता मला खरंच गरज नाही वाटत आहे. आणि प्रसादचे कष्ट तर झालेत, म्हणजे मी ह्या कष्टांसाठी मी इतकी साक्षीदार आहे की त्याने मग दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस करून स्वतःच्या पद्धतीने लोकांपर्यंत पोचायचं किंवा आपलं लोकांमध्ये कसं ब्रँडिंग करता येईल किंवा काय, याच्यासाठी त्याने जे कष्ट आणि मेहनत घेतल्यात ना, मी ती खूप जवळनं बघितली. आणि त्याच्यातनं आज तो एक यशस्वी त्याने जीवन आणि परिवार उभा केलेला आहे. त्याचं ते विश्व आहे आणि त्याच्यात त्याचा जीव आहे, हे मला नक्की माहिती आहे. पूजा, मला वाटतं नवरात्रीमध्ये तुला प्रसाद मिळाला आणि त्या नवरात्रीतल्या देवीचे जे 10 हात आहेत त्या 10 हातांचं बळ तुझ्या हातामध्ये मिळालं. नाहीतर अशा पद्धतीने सल्ला देणारी एकमेव तू असेल. तुला इथूनच आता खरं तर नमस्कार करते. प्रसाद आणि पूजा, तुम्हा दोघांना मला असं विचारायचं की हे सगळं करत असताना आसपासचे ना खूप त्रास देणारे असतात, खूप भडकवणारे असतात. ह्याचा तुला स्वतःला कधी त्रास झाला का? काय हे करतोय? कुटुंबातले असतील, मित्र असतील जवळचे, ते कदाचित चांगल्या ह्याने सांगत असतील, पण खूप त्रास देतात आपल्याला की हे काय चाललं आहे, नको करू देत, किंवा नोकरी अचानक गेली त्याची काही कारणं असू शकतील. तर तुला त्रास किती झाला या सगळ्या गोष्टीचा? त्रास ॲक्च्युली असा नाही झाला, कारण बेसिकली प्रसाद आणि मी, आमच्या मित्रमैत्रिणी किंवा नातेवाईक किंवा बाकीच्या बाहेरच्या लोकांना जगात सुद्धा आम्ही दोघं कसे आहोत हे चांगलं माहिती होतं. त्याच्यामुळे सगळ्यांना हा विश्वास होता की प्रसाद जे काही करेल ते चांगलंच करेल. त्याच्यामध्ये तो म्हणजे स्वतःचा इतका जीव ओतेल की मग तो काही मागे पुढे बघणार नाही आणि जे असेल ते चांगलं आणि खात्रीलायक असेल. पण एक ती मराठीत म्हण, निंदकाचे घर असावे शेजारी, त्याला मी असं थोडंसं ट्विस्ट देऊन म्हणू शकते की हितचिंतकांचे घर असावे शेजारी. तर अनेक हितचिंतक असतात, त्याच्यामधले खूप हितचिंतक असे पण होते की जे कायम प्रसादच्या वाईटावरच टपलेले असायचे. आणि त्यांनी खूप प्रयत्न केला की कसं प्रसादचं मोरल डाऊन करता येईल किंवा त्याला कसं खाली खेचता येईल. मराठी माणूस आपण म्हणतो की पाय खेचण्यात एक्सपर्ट आहे, पण ती खूप लोकांनी प्रयत्न केले, पण त्याच्यात त्यांना कधी यशस्वी ते झाले नाहीत. कारण प्रसादचं काम इतकं खरं आणि स्वच्छ होतं, त्यामुळे त्या लोकांना नंतर येऊन प्रसादचीच माफी मागावी लागली. आणि मला त्याचा अभिमान आहे, कारण का प्रसादने ते प्रूव्ह करून दाखवलं की मी जर चुकीचा नाही आहे तर तुम्ही माझ्यावर किती काही करण्याचा प्रयत्न केला तरी ते सक्सेसफुल नाही होऊ शकत. बरोबर. आज ताठ म्हणेनं आणि इतक्या मोठ्या लोकांच्या बरोबरीने बागवण्याचं बळ जे आहे ते तू तिला दिलेलं आहेस. प्रसाद, तुम्हाला ह्याच्या आईवडिलांनी दिलेलं जे छान सुंदर घर आहे ते तू एका कार्यक्रमासाठी गहाण टाकलंस? हो, ते गहाण टाकलं. 2006ला जाणता राजा करायची वेळ आली होती आणि मंदार कर्णिक माझा अत्यंत जवळचा मित्र आणि शिरीष गानू हे दोघे जण करणार होते. आणि त्यांनी मला एका रात्री विचारलं की अरे तू आम्हाला पार्टनर म्हणून येशील का, पण इन्व्हेस्टमेंट काहीतरी करायची म्हणून. आणि त्यावेळेला काहीतरी 3-3.5 लाख रुपये वगैरे काहीतरी एकत्र द्यायचे होते. तर मी त्यावेळेला तर तेवढे काय पैसे नव्हते. मी शर्मिलाला विचारलं की असं असं आहे. तर मला म्हणाले की प्रसाद माझ्याकडे दागिने आहेत, तर तेवढे पण नाही आहेत म्हणजे त्याच्यात नेले. तर मग आम्ही ना ते आमच्या घराचे पेपर, हे कोणालाही माहिती नाही, फक्त मला आणि हिला माहिती आहे. आम्ही ते पेपर घेतले, ते सर्टिफिकेट, शेअर सर्टिफिकेट आणि ॲग्रीमेंट. आणि अंधेरी वेस्टला एक ज्वेलर आहे, त्याच्याकडे जो मित्राचा मित्र होता त्याच्याकडे मी घेऊन गेलो आणि त्याला सांगितलं की मला ना 2 लाख रुपये पाहिजे त्याच्यावरती. तर त्यांनी लगेच मला 2 लाख रुपये काढून दिले. मी म्हटलं व्हाईटमध्ये पाहिजे मला, ते कॅशमध्ये नको आहे, मला ते चेकमध्ये पाहिजे.
तर त्यांनी मला 2 लाखाचा चेक दिला आणि मी तो वटवला आणि मग तो आम्ही काही कॉन्ट्रॅक्ट साईन करायची होती, बुकिंग करायची होती, त्याच्यासाठी मी तो दिला. पण त्याच्यानंतर तो कार्यक्रम सक्सेसफुल झाला आणि तो कार्यक्रम सक्सेसफुल झाल्यानंतर मला खूप त्याचं नाव मिळालं, मला पैसे पण मिळाले, ते 2 लाख रुपये परत पण केले त्याला मी. पण एक आज पण तो विचार येतो की जर का काही उलटसुलट झालं असतं, त्या जाणता राजा कार्यक्रम करताना पाऊस पडला असता, तो कार्यक्रम कॅन्सल झाला असता, तर ते घर माझं गेलं असतं. पण ते काही नाही, स्वामी समर्थांची कृपा आहे आणि ते अगदी निभावून राहिलं आणि विदिन 2 महिन्यात मी ते पैसे त्या ज्वेलरचे परत केले. पण तुला एकदाही सेकंदभर पण वाटलं नाही हे काय करतोय आपण? नाही वाटलं. म्हणजे का नाही वाटलं याचं मी उत्तर नाही देऊ शकणार, पण मला खरंच नाही वाटलं. कारण मी प्रसादमध्ये बघितलेला आत्मविश्वास आणि त्याची सचोटीने मेहनत करण्याची तयारी आणि हे जिद्दीने करून दाखवण्याची ती जी त्याची वृत्ती आहे ती मी पाहिलेली होती आणि त्याच्यावर माझा विश्वास होता की तो जे काही करेल ते योग्यच असेल. त्याच्यामध्ये कदाचित कमी फायदा होईल पण नुकसान मात्र होणार नाही याची मला नक्की खात्री होती. पण मग कालांतराने आपण ती गोष्ट आईबाबांना सांगितली. आईबाबा मला खूप ओरडले होते आणि आज सगळ्या महाराष्ट्रावर कळलं हे सगळं. प्रसाद 17 वर्ष ती नोकरी करते. एक पुरुषाचा एक आत्मसन्मान असतो, इगो असतो की आपण एवढी धडपड करतोय आणि आपली बायको हे नोकरी करते, याचा तुला त्रास व्हायचा का? म्हणजे मी ह्याने म्हणत नाही, इगोने म्हणत नाही, पण अरे बायको आपली काम करते आणि आपण फार त्या मानानं काम करत नाहीये, म्हणजे पैसे मिळत नाहीये, त्याचा तुला त्रास व्हायचा? काय झालं 2001 साली जेव्हा माझी नोकरी गेल्यानंतर जी 2 वर्ष मला हिने सांभाळलं, त्याच्यात हिने नोकरी करायला पाहिजे होती किंवा पाहिजे हे त्यावेळेला मला कळलं. पण ह्या 4-5 वर्षामध्ये 2005-2006 पर्यंत मी थोडासा स्टेबल झालो होतो आणि थोडे बँकेत पण पैसे होते, इन्व्हेस्ट करण्यासाठी पैसे होते, लोकांच्याकडे पैसे मागायची वेळ होती आणि थोडं नाव पण होतं. तर ते करत असताना माझ्या मनात मुलगी छोटी होती शिवानी आणि तिची 9वी, 8वी, 9वी, 10वीचं वर्ष होतं आणि 10वी म्हटल्यानंतर जरा थोडंसं धस होतं ना, त्यामुळे तिच्याकडे काहीतरी लक्ष द्यायला पाहिजे. आणि त्या जाणता राजामध्ये ना मला खूप छान प्रॉफिट मिळाला, म्हणजे आम्हाला तिघांनाच खूप छान पैसे मिळाले. तर मी ते पैसे जेव्हा त्या दिवशी जी रात्र मला आठवते, आम्ही ते पैसे घेऊन आणि तो चेक घेऊन जेव्हा आलो ना, त्याला रात्री 11:30 वाजता हिला मी उठवलं होतं आमच्या त्या वनरूम किचनमध्ये. शिवानी आमची झोपली होती आणि तिला सांगितलं हा चेक बघ. त्या काहीतरी 7-8 लाखाचा तो चेक होता आणि मी म्हटलं एवढे पैसे मला मिळाले आणि माझी इच्छा अशी आहे. नाही, तिला त्यावेळेला नाही सांगितलं ते काय करणार आहेस तू, पहिल्यांदा ते 2 लाख रुपये देऊन आम्ही कधी बघितलेच नव्हते. आम्ही म्हणजे एक रकमी 70,000 रुपये वगैरे कधीच बघितले नव्हते आयुष्यात मिळू शकतात. कारण आमचे आई वडील पण आणि हिचे आई वडील पण अगदी मिडल क्लास फॅमिलीमधूनच आम्ही वरती आलेलो आहे. दुसऱ्या दिवशी आमचे एक मित्र आहेत विजय मल्ल्या म्हणून, अमय डेव्हलपर्सचे, त्यांच्याकडे मी गेलो आणि ते मला म्हणाले की प्रसाद तू पहिल्यांदा तुझ्या बायकोची नोकरी सोड. बायको ही तुझी तू एवढा पसारा वाढवतोयस आणि तू अजून खूप मोठा होणार आहेस, तर तू पहिल्यांदा बाहेर लक्ष दे, बाहेर खूप कार्यक्रम कर, पण घर आणि तुझी फॅमिली, कारण तुझी फॅमिली पण मोठी आहे आणि तुझी मुलगी, हे तीन सांभाळण्यासाठी ना तुझ्या बायकोला शर्मिलाला तू घरी ठेव. आणि त्या दिवशी माझ्या माहितीप्रमाणे डिसेंबर 2006ला कार्यक्रम केला. 2007ला जानेवारी महिन्यामध्ये मी अभिमानाने हिला सांगितलं की शर्मिला तू नोकरी सोड. ती एवढी आनंदात झाली आणि तुझा पगार आहे ना तेवढे पैसे दर महिना वर्षाचे मी तुला देत राहील. आणि त्यावेळेला मी 1 वर्षाचे तिच्या अकाउंटला पैसे ठेवले. 1 वर्षात बघू नसेल तर मग आपण पुढच्या वर्षी परत तू नोकरी कर. ती डायमंड ॲसॉर्टर म्हणून काम करायची एका कंपनीमध्ये. तिला एवढा आनंद झाला, तिने नोटीस पिरियड पण नाही दिला. तिने सांगितलं मी आज नोकरी सोडते आणि उद्यापासून येत नाहीये, आणि दुसऱ्या दिवशीपासून ती घरी. प्रेमाची परतफेड म्हणतात ना, ती शर्मिला अशी असते. प्रसाद, तुझ्यामध्ये एक खूप छान गायक जो आम्हाला आत्ता दिसला, आता खरं तर तुझा घसा खूप खराब आहे, मी तुला खूप गाणी म्हणायला सांगितली असती, पण तो जो गायक आहे तो बंद करून आयोजक उत्तम आहेस असं सांगणाऱ्या आशा भोसले या ठरल्या. कारण का? आशाताईंना एका कार्यक्रमाला मी प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं. तर आशाताई मला म्हणाल्या की प्रसाद तुझा कार्यक्रम आहे ना, चल मी येते, माझं काही 2-3 दिवस काही नाही आहे म्हणून. आणि ह्या गोष्टीला पण 2008-09चीच गोष्ट असेल असं मला वाटतं. दीनानाथ मंगेशकरमध्ये कार्यक्रम होता आणि दीनानाथ मंगेशकरच्या पायऱ्यांवरती मी उभा होतो आणि आशाताई काही आल्या नाहीत आणि त्यावेळेला मी गायचो आणि माझ्यावरती संजय उपाध्यायने ते गाणं अनाऊन्स केलं की आता ह्याच्या पुढेचं गाणं प्रसाद महाडकर गाणार आहे.
कोणतरी माझा मित्र धावत आला आणि मला म्हणाला, अरे प्रसाद तुझं गाणं अनाऊन्स झालं. म्हणून मी माझ्या मित्राला सांगितलं तू इथे उभा राहा. त्याला काय मोबाईल वगैरे एवढे याच्यात नव्हते, तर मला फक्त एवढं लँडलाईनवरती कळलं होतं की आशाताई प्रभुकुंजमधनं निघालेले आहेत म्हणून, ट्रॅफिकमध्ये अडकले असतील. आणि मी ते गाणं चालू झालं, माझं गाणं संपायच्या वेळेला आशाताई आल्या आणि एरोमध्ये बसल्या. कार्यक्रम संपल्यानंतर आशाताई स्टेजवरती आल्या, माझं कौतुक केलं. त्याच्यानंतर मी त्यांना गेटवरती त्यांच्या गाडीपर्यंत सोडायला गेलो. गाडीत सोडताना मला आशाताई म्हणाल्या की प्रसाद मी ना तुझ्यासाठी आले वगैरे सगळं ठीक आहे, पण मी तुझ्यावरती खूप नाराज आहे. बापरे. मी म्हटलं अरे आशाताईंसारखी महागायिका माझ्यावरती नाराज आहे, काय झालं आशाताई? नाही म्हणे तू उद्या ये घरी, मी तुला उद्या सांगते, उद्या बोलते तुझ्याशी. असं करून दार बंद केलं आणि त्या गेल्या. मला रात्रभर झोप नाही. मी शर्मिलाला पण सांगितलं, म्हटलं शर्मिला असं असं. मला नाही काही नाही, तू त्यांच्याशी बोल. मी दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 4:30 वाजता त्यांच्या घरी गेलो प्रभुकुंजला. मला म्हणे प्रसाद तुला कळतं? म्हटलं काय काय माझ्याकडनं काय चूक झाली? म्हणजे तुम्ही सांगायच्या अगोदरच मी तुमची माफी मागतो. नाही म्हणे मी तुझ्यासाठी आले कार्यक्रम, बरोबर, आयोजक तू आहेस, प्रोटोकॉल काय म्हणतो की तू माझं स्वागत करायला तिथे उभा राहायला पाहिजेस. कोणालाही सांगतोस मला घेऊन ये आणि ए रोमध्ये बस, कार्यक्रम चांगला झाला वगैरे सगळं ठीक आहे, पण तू लक्षात ठेव ह्याच्यापुढे असं करत जाऊ नको. त्या दिवशी मी विचार केला की आपल्याला गायक बनायचं आहे का आयोजक बनायचं आहे. गायक आणि आयोजक एका मॅनामध्ये 2 तलवारी नाही राहू शकत. तर मी विचार केला, म्हटलं नाही आपण गायक नाही, आपण आयोजक म्हणूनच हे करायचं. मी आयोजक म्हणून त्यावेळेला पासून सुरू झालं. गाणी गातो मध्ये मध्ये, आशाताईंच्या बरोबर पण आम्ही दोघेच जण असल्यानंतर काही गाणी पुटपुटतो. पण आयोजकामध्ये आयोजन करण्यामध्ये काही संयोजन करण्यामध्ये किंवा इव्हेंट ऑर्गनायझर म्हणून मला जास्त आवडतं. पडद्याच्या पुढे होतो 2006-07 पर्यंत. 2007च्या नंतर कम्प्लीट पडद्याच्या मागे गेलो. पण पडद्याच्या मागे जाऊन अनेक कलाकारांना संधी देणं यासारखं पुण्य तू कमावलेस, आणखीन काय पाहिजे. गायक तर तुझा शेवटपर्यंत तू गायक राहणारच आहेस. शर्मिला, या बरोबरीने तू त्याची माणसं जपलीस. म्हणजे असं नाही आहे की तो जोडत गेला, पण ते जोडण्याचं काम मात्र तू अगदी सुंदर अशा रेशमी धाग्यासारखं केलं. तुला स्वतःला आवड होती का प्रसादला पाठिंबा द्यायचा म्हणून तू केलंस? कारण आज बाकीचे सगळी फलटण तुझ्या घरी शिरते. म्हणजे आज आशाताई पण अळूचं फतफत खाण्यासाठी खास तुझ्याकडे येतात. एक तर प्रसादला पाठिंबा द्यायचा हे तर कारण आहेच, अगदी 100% खरं आहे. आणि दुसरं म्हणजे मलाही सोशल लाईफ करण्याची किंवा मेंटेन करण्याची मलाही खूप स्वतःला आवड आहे. आणि त्यानिमित्ताने मला असं वाटतं की 4 ओळखी होतात, छान भेटी होतात, चांगला एक ग्रुप जमतो, एक परिवार जमतो. कारण जीवनगाणी परिवारामध्ये पण आमचे इतके असंख्य आपले, तुला तर माहितीच आहे, असंख्य लोक आहेत. तर तशी अजून आपला परिवार कसा वाढेल आणि मी त्या परिवारासोबत कशी चांगली राहू शकेन ह्याचा मी सतत विचार केला. आणि प्रसाद जसं त्यामध्ये काम करत होता त्याचं मी थोडंसं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला असं म्हणायला हरकत नाही. आणि कदाचित मला ते जमलंय असं मला वाटतंय. प्रसाद, अनेक 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 महत्त्वाच्या व्यक्ती आपल्या कार्यक्रमात येऊन गेलेल्या आहेत. बाळासाहेब ठाकरे ज्यांच्या समोर बसण्याची कोणाची हिंमत नाही त्यांना तू कार्यक्रमाला बोलवलं. ही हिंमत तुझ्याकडनं कशी, कुठून यायची एवढ्या लहान वयामध्ये? काय नाही, स्वामींची कृपा आहे बहुतेक. मला ना माझ्यातनं कॉन्फिडन्स खूप जबरदस्त आहे असं मला म्हणाले ना. ह्याच्या जीवावरतीच मी कोणाशी किती वेळ कुठल्याही विषयावरती बोलू शकतो, ही स्वामींची कृपा आहे. भले काही माहिती नसलं तरी जो कॉन्फिडन्स आहे ना तो थोडाफार आहे बाबा स्वामींच्या ह्याच्याने. बाळासाहेबांचं असं झालं की त्यांच्या 50वा माझा 50वा कार्यक्रम होता आणि कोणाला बोलवायचं म्हटलं आपल्याला बाळासाहेब ठाकरे पाहिजेत कार्यक्रमाला. हे बघ. आणि म्हणजे काय म्हणजे 800 रुपये दीनानाथ मंगेशकरचं भाडं भरण्याची ऐपत नव्हती आणि प्रसाद माडकर बाळासाहेब ठाकरेंना बोलवायला निघाला होता. आमच्याकडे माझ्या ग्रुपमध्ये वैशाली चितळे म्हणून गायची. तर तिचे वडील बाळासाहेबांचे खूप जवळचे मित्र होते, अरुण चितळे. तर वैशालीला मी सांगितलं, म्हटलं वैशाली असं असं आहे आणि बाबांना सांगशील का बाळासाहेबांना बोलवायला कार्यक्रम. त्यांचा चितळे काकांचा मला फोन आला, अरे वैशाली मला असं असं म्हणाली, तू एक लेटर लिहून दे बघू जीवनगाणीच्या लेटरहेडवरती. मी जीवनगाणीच्या लेटरवरती माननीय बाळासाहेब ठाकरे तुम्ही असा कार्यक्रम आहे दीनानाथ मंगेशकरला, तुम्ही या. आणि 2 दिवसानंतर चितळे काकांचा फोन आला, अरे बाळासाहेबांनी हो म्हटलंय. अरे बापरे. मी म्हटलं अरे बाप रे, म्हटलं करायचं काय. म्हणजे मला माहिती होतं की ते येणार नाहीत म्हणून. आणि बाळासाहेबांनी हो म्हटल्यानंतर मग माझी जरा तारांबळ उडाली. मी सगळे पैसे वगैरे गोळा करले, खूप तिकीटं विकली, खूप मेहनत घेतली आणि तो कार्यक्रम खूप सक्सेसफुल झाला. मला अजूनही आठवतं आहे
बाळासाहेब ठाकरे त्या कार्यक्रमाला आले होते, मीनाताई होते आणि राजसाहेब होते त्या कार्यक्रमाला. आणि मी थोडा आगाऊपणा केला त्यावेळेला. तर काय 800 रुपये 900 रुपये दिनानाचं भाडं आणि तिकीट 50 रुपये आणि 75 रुपये ही 2च तिकीट विकली होती. आणि आम्ही सोसायटीमध्ये माझ्या मित्रपरिवारामध्ये माझ्या मित्रांनी खूप मेहनत घेतली होती आणि आम्ही ती तिकीटं विकली होती. आणि कार्यक्रमाच्या मध्यंतरामध्ये संजय उपाध्ये निवेदनाला होता आणि आता रमाधामाच्या मदतीसाठी असं संजय उपाध्ये म्हणाला, या रमाधामाच्या मदतीसाठी ह्या रसिक प्रेक्षकांनी तिकीटं जी काढली आहेत त्या तिकिटातून 5,000 रुपये आम्ही रमाधामाच्या मदतीसाठी बाळासाहेबांना देतोय. बाळासाहेबांनी ते घेतले, बाजूला ठेवले. बाळासाहेब उभे राहिले भाषण करायला. त्यांनी ते सगळं माझं कौतुक वगैरे सगळं केलं आणि मला म्हणाले, ह्या मुलाने चांगला गातो बिचारा, या मुलाने मला 5,000 रुपये दिलेत. या कलाकारांच्याकडनं 5,000 रुपये काय घ्यायचे म्हणे. ते हे 5,000 रुपये मी प्रसादला परत करतोय आणि वरती 25,000 रुपये मी त्याला माझ्याकडनं त्याला देतोय. उद्या तू मातोश्रीवरती ये आणि 25,000 रुपये तू माझ्याकडनं घेऊन जा आणि खूप चांगलं काम कर, असंच चांगलं काम कर. मी 25,000 वडिलांना, त्या वडिलांना आणि मला, म्हणजे आमच्या महाडकर खानदानाचा पगार जर का बघितला वर्षाचा तरी तेवढा नव्हता आमचा पगार. 25,000 रुपये म्हटल्यानंतर मला जरा थोडंसं हे वाटलं. त्याला माझ्याकडे फोन पण नव्हता. मी दुसऱ्या दिवशी सकाळी अरुण चितळे यांना फोन केला. म्हटलं, काका ते 25,000 रुपये घ्यायला जायचं ना आपल्याला. मला वेड्या आहेस का प्रसाद, असे 25,000 रुपये कोण देतं का. म्हटलं नाही हो, असं कसं. म्हटलं त्यांनी मला ना अत्रेंची गोष्ट सांगितली. म्हटलं अरे ते परके अत्रे पण असे बोलायचे की ह्याला 10,000 दे, ह्याला 5,000 दे. जेव्हा अत्र्यांच्याकडे मागायला जायचं ना त्याला ते म्हणाले, अहो वेड्यात तुम्ही, मी अनाऊन्स केलं आहे म्हटल्यानंतर लोक तुम्हाला देतील, मी अनाऊन्स केल्यानंतर तुम्ही माझ्याकडे मागू नका, तसं बाळासाहेब बोलतील. मी म्हटलं एक काम करा, त्यांनी जर का नाही दिले तरी ॲटलिस्ट आपण पाय धरून आपण थँक्यू असं म्हणून आपण परत येऊ असं म्हणतोस. म्हटलं हो. त्याला जुनं मातोश्री होतं, त्याला मला, मी संजय उपाध्ये आणि चितळे काका आम्ही 3 जण गेलो. गेल्यानंतर आम्हाला अर्धा तास बसून ठेवलं. तरी ते चितळे काका म्हणाले, बघ बसून ठेवलं आपल्याला, तू उगाचच आला. म्हटलं नाही, आपण नमस्कार करून निघू ना. पाऊण तासाने 1 तासाने त्यांनी आम्हाला आतमध्ये बोलवलं. स्मिता तुला खोटं वाटेल, बाळासाहेबांनी ते 25,000चं पाकिट ऑलरेडी तयार ठेवलं होतं आणि त्यांनी सांगितलं की प्रसाद हे घे, उभं राहून दिलं. मी त्यांना नमस्कार केला आणि आता बस, आता तू जे गाणं म्हटलंस ना जीवाशिवाची बैलजोड, ते परत मला म्हणून दाखव. ते त्यांनी परत म्हटलं. संजय उपाध्येला 2-4 कविता म्हणायला सांगितल्या आणि नंतर सांगितलं मीनाताईंना की आता हे माझ्याबरोबर 3 जण जेवून जातील. आणि आम्ही जवळजवळ 5 मिनिटाची भेट हे करत होतो. आम्ही 1.5 तास आम्ही त्यांच्याबरोबर होतो आणि ते आल्यानंतर हे 25,000 रुपये कुठे ठेवू, तुम्हाला खोटं वाटेल, त्याच्यातली अजून एक 100ची नोट माझ्याकडे आहे. ओ किती गोड, किती छान. पूजा, हे सगळं पाहत असताना तू या सगळ्या प्रवासाची साक्षी आहेस. कसं वाटायचं का हा सगळं येऊन नंतर तो कार्यक्रम असा फुलताना, असा वरवर जाताना, इतकी महत्त्वाची व्यक्ती बाबासाहेब पुरंदरे असोत, मग पाडगावकर असोत, खळे काका असोत, पंडित हृदयनाथ मंगेशकर, कोणाचं नाव घ्या याच्या कार्यक्रमाला आलेले नाही आहेत. तेव्हा तुझं कसं मन भरून यायचं, म्हणजे कुठे प्रसाद होता, कशी सुरुवात आपली झाली, काय वाटायचं का एखादा निवांत कार्यक्रम होऊन तो घरी आल्यावर? अशा वेळेला तर खूप छान वाटायचं. आणि मी असं म्हणायची की प्रसादने जे खूप खडतर किंवा खूप कष्टाचं आयुष्य, जे त्याने मेहनतीचं, जे प्रत्येकजण मेहनत करतो पण त्याची मेहनत ही वेगळ्या प्रकाराची होती. शून्यातनं त्याने सगळं त्याचं विश्व उभं केलं होतं आणि ती फार कठीण गोष्ट असते. आणि आज तागयात ते विश्व त्याने तसंच स्वतःच्या खांद्यांवर म्हणा किंवा एकंदरीत ते पेललेलं आहे आणि ते तसंच तो ठेवणार आहे याच्याबद्दल मला खात्री आहे. तर मला खूप आनंद व्हायचा की माझ्या नवऱ्याचं कौतुक इतकी मोठी मोठी माणसं करतायत, एवढे दिग्गज लोक करतायत, त्यांचे आशीर्वाद, प्रेम, सहवास आम्हाला मिळतो. त्यामुळे आमचं जीवन सार्थकी लागल्यासारखं मला वाटायचं. आणि अजून काही चांगलं याच्यामध्ये करू प्रसादने केलं तर फार मला ते आवडायचं. म्हणजे मग मी त्याला कधी कधी कार्यक्रमाचे कन्सेप्ट असं थोडं काहीतरी डोकं लढवून आपलं मधनं सांगायची की एखादा असा कार्यक्रम कर, एखादा तसा. कारण त्याचे कार्यक्रम करण्याची पद्धत ही नेहमी कन्सेप्शनल आणि थीम बेस्ड हे असेच असतात. पण त्यावेळेला खूप छान वाटायचं. आणि त्याच्या आईवडिलांना, म्हणजे मला खात्री आज आईवडील त्याचे असते, माझे वडील आणि असते, आज खूप त्यांना अभिमान वाटला असता आणि असं त्यांना वाटलं असतं की आज प्रसादला कुठे ठेवू आणि कुठे नको असं त्यांना झालं असतं. नक्कीच आसपास असतातच की अनेक प्रेक्षकांच्या मध्ये ते आई वडील खरं तर अगदी, म्हणजे त्यांचे आशीर्वाद आहेतच, प्रश्नच नाही. आणि स्वामी समर्थांची कृपा कायम आहेत, खूप थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद आहेत.
त्याच्यामुळे सगळं असं छान चालू राहील याची खात्री आहे मला. आणि देवी समान शक्तिरूपी तू आहेस त्याच्या पाठीमागे, त्यामुळे प्रसादचं छान होणार. प्रसाद, कार्यक्रम होईपर्यंत असंख्य अडचणी येतात. या असंख्य अडचणींवर तू मात कशी केलीस? मुळात आधी कसे कसे प्रॉब्लेम्स येतात मला सांग. म्हणजे आम्हाला काय वाटतं, चला पडदा उघडला, हा चला, आणि पडदा बंद झाला आणि किती छान छान छान. नाही, असं नाही होत. काय असते प्रोसेस ती सगळी? बेसिकली ना, माझं एक म्हणजे आत्तापर्यंत मी जे काही कार्यक्रम केले, जवळजवळ 2-2.5 हजाराच्या वरती मी कार्यक्रम केले ना. मी प्रत्येक कार्यक्रम हा माझा पहिला कार्यक्रम आहे हे मी डोक्यात ठेवतो आणि तो कार्यक्रम करतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ना, मी आणि शर्मिला, आम्ही दोघा जणांनी मी नेहमी माझ्या नावाला खूप जपतो. म्हणजे कुठेही फेल होऊ देत नाही. 2 पैसे कमी मिळाले तरी चालतील, पण आपलं नाव तिथे ना कुठेही खराब होता कामा नये. खूप त्याच्यातले अनुभव आहेत की आर्टिस्ट आजारी पडला तर जाहिरातीमध्ये नाव आहे आणि दुसराच आर्टिस्ट येतो, मी स्टेजवरती जाऊन सांगतो की आज असा आजारी झालेला आहे माणूस, त्याच्यामुळे तो येऊ शकत नाही आहे, त्यामुळे हा आर्टिस्ट आहे. खूप आहेत त्याच्या गोष्टी, म्हणजे जवळजवळ 4 तास लागतील की. तरी पण एक स्वामींची कृपा आहे की मला असं वाटतं की मी स्वामी समर्थांना खूप मानतो आणि मी स्वामी समर्थांना आत्ता एक 10-12-15 वर्षापूर्वीपासून मी त्यांचं खूप करायला लागलो आहे. आमचे हेटे साहेब आहेत, त्यांनी मला त्यांच्याकडे हात धरून नेलं की इथे नतमस्तक हो, तर तुझं सगळं चांगलं होईल. आणि आजपर्यंत सगळ्यांच्या आशीर्वादाने सगळं चांगलं झालंय. स्वामी मला कधी फेल करू देत नाहीत, असं मला अतिशय. पण तुझे त्याच्या पाठीमागे कष्ट आहेत, स्वामी असा आशीर्वाद देणार नाहीत. पण तरीही नाही, आता कठीण आहे असा प्रसंग असलेला एखादा कार्यक्रम सांगणार, म्हणजे कळू देत आम्हाला काय मेहनत असते. जाणता राजाच्या वेळेला तर कार्यक्रम सुरू व्हायच्या अगोदर पाऊस पडला. अरे बापरे. आणि तो हत्ती घोडे असे सगळे बांधलेले होते आणि तर आम्ही चिखल काढला. आम्ही प्रसाद माडकरने कचरा काढून चिखल काढला. मंदार कर्णिक पण माझ्याबरोबर होता, शिरीष काका पण होता, शिरीष गानू. खरे हत्ती. आणि आम्ही तिथे चिखल काढलेला आहे. म्हणजे मी ऑर्गनायझर आहे म्हणून 4 माणसं बोलेपर्यंत वाट बघायची नाही. मी दीनानाथ मंगेशकर मला त्याचं वाईट वाटणं, ही रोजीरोटी आहे ना आपली. जर का मला आपल्या कार्यक्रमामध्ये कसं रेकॉर्डिंगमध्ये किंवा शूटिंगमध्ये तुम्ही रिटेक घेऊ शकता, आमच्या कार्यक्रमामध्ये 3री बेल वाजली, नाटक कसं आहे, 3री बेल वाजली की कार्यक्रम संपेपर्यंत बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. अगोदरचं नाटक उशिरा संपलं म्हणून मी 9:30 वाजेपर्यंत तात्काळ माझ्या रसिक प्रेक्षकांना बाहेर ठेवणं, का तर तो झाडू आलेला नाही आहे. मी झाडू मारलेला आहे दीनानाथ मंगेशकरमध्ये. मला त्याचं काहीही वाईट वाटत नाही, काही कमीपणा वाटत नाही आहे. आणि मला असंच राहायला आवडतं. खूप जण माझा स्टाफ आहे ना, ती प्रिया माझ्याबरोबर काम करते, ती म्हणते सर थांबा, तुम्ही नका करू, दुसऱ्या कोणाला तरी सांगते. म्हटलं मी करणार. त्यामुळे मी कुठलंही काम करतो, फक्त तो कार्यक्रम सक्सेसफुल झाला पाहिजे बस. वा 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 वा. शर्मिला, इतक्या टेन्शनमध्ये हा असतो, ह्याचं रसिकत्व स्वतः त्याचं जपणं, त्याचं कलाकार म्हणून जपणं, आयोजक म्हणून त्याची टेन्शन सहन करणं, हे किती तुला अवघड पडतं, किती सोपं पडतं? नाही, सोपं तर नसतंच, खरंच अवघड पडतं खूप. पहिल्यांदा असं मला पण हे वाटायचं की का एवढं टेन्शन घेतोय, का इतकं होईल सगळं व्यवस्थित, आपण चांगलं काम करतोय ना, मग आपल्या बाबतीत वाईट नाही होणार. मी त्याला तो कॉन्फिडन्स द्यायचा प्रयत्न करायची, पण ते शेवटी कसं परफेक्शनिस्ट असल्यामुळे प्रत्येक गोष्ट परफेक्टच व्हायला पाहिजे हा त्याचा अट्टाहास असायचा. तर मला खूप वेळा अशी भीती पण वाटायची की आता याच्या मनाप्रमाणे सपोज नाही झालंय तर काय होईल असं. सो मी अशी सतत त्याच्या मागे असायची की ठीक आहे होईल. तर ते सोपं खरंच कधी नव्हतं, पण आता काही वाटत नाही, कारण आता तो स्वतः यूज टू झाला, मीही त्याबरोबर यूज टू होऊन गेलेली आहे. पण शर्मिला, प्रसाद हा इतक्या मुलींच्या गराड्यात असतो, इतक्या सुंदर मुली, इतक्या सुंदर गायिका, आणि इतकं गोड बोलत असतो. ह्याचा तुला त्रास होत नाही का? नाही, कधीच नाही, अजिबात नाही, होऊच शकत नाही. कारण मला त्याचा स्वभाव माहिती आहे, आणि त्याचा स्वभाव मी तर म्हणेन की त्याच्याबरोबर ज्या सहकारी मुली काम करतात किंवा गायिका आहेत किंवा आहेत,
त्यांच्या घरातल्यांना आणि त्या मुलींना सुद्धा स्वतः त्याच्याबद्दल तेवढाच कॉन्फिडन्स आहे की प्रसाद बरोबर आपण जातोय ना, मग तिथे आपल्याला काही प्रॉब्लेमच नाही होणार. त्याच्यामुळे मला कधीच ही भीती वाटली नाही. आणि आता मी कसं मी थोडंसं आता हे करते की आहे ना मोठा कार्यक्रम, पण प्रसाद ठीक आहे, नाही समजा झालं तर थोडं हे, पण आता हळूहळू शिवानी ते बघून बघून इतकी तयार झाली ना, त्यामुळे ती असते त्याच्या मागे बरेचदा त्याच्याबरोबर, त्यामुळे मी पण फुल टेन्शन फ्री असते. पूर्वी तर ती सांभाळू घेऊ शकते परिस्थिती. पूर्वी तर कार्यक्रमाचं टेन्शन किंवा कोणावरती चिडलेलं वगैरे असेल ना, तो घरी येऊन राग हिच्यावरती काढायचा आणि ती बिचारी ऐकून घ्यायची. पण नंतर कालांतराने मला पण कळायला लागलं की आपण उगाच हिच्यावरती चिडायला लागलोय. मग त्याच्यानंतर मग मी थोडंसं चिडणं वगैरे कमी केलं. नंतर मग आमची भांडणं पण झाली की प्रसाद तू तिचा राग किंवा त्याचा राग तू माझ्यावरती कशाला काढतो, तू तुझं बघ ना वगैरे अशा पद्धतीचं. पण नंतर ती सावरून घ्यायची. पण त्याच्यावर मला वाटतं हळूहळू मॅच्युरिटी येते, आणखीन एकमेकांमध्ये समरस होणं किंवा जाणून घेणं. प्रसाद, तुला ह्या कॉन्सेप्ट कशा सुचतात की लता दिदींचा 90वा वाढदिवस आहे तर दुपारी 12 ते रात्री 12पर्यंत 90च गाणी हे करायची. मग स्वरस्वामिनी आशाताई असं एक सुंदर पुस्तक ज्याच्यामध्ये अनेकांनी लिहिलेले लेख आहे. ह्या मुळात आधी तुला कॉन्सेप्टच सुचतात कशा? त्याचं उत्तरच माझ्याकडे नाही आहे. काय माहिती नाही आहे मला. ही देवी स्वामींचे आशीर्वाद आहेत. मी बसलो ना, माझं एक ॲक्च्युली सकाळी असं बसलो ना की ते अशा हे करायला लागेल, आपल्याला हे करावं लागेल. कॅलेंडर बघितल्यानंतर अरे ह्यांचा 100वा वाढदिवस आहे, अरे ह्यांचा 50वा वाढदिवस आहे, आपल्याला करायला लागेल. मग वाचन थोडंसं पेपरमधलं वाचन किंवा पुस्तकं वाचन किंवा मित्रांशी गप्पा मारताना किंवा शर्मिलाबरोबर डिस्कस करताना. शर्मिला काही आता गेले 5-7 वर्ष तर शर्मिला मला कॉन्सेप्ट सांगायला लागली की अरे प्रसाद असं असं आहे, ह्या वेळेला तू आता कार्यक्रम कर वगैरे. त्याच्यामुळे ते दैवी काहीतरी येतं. ते कविता सुचणं. मंगेश पाडगावकरांना विचारतं ना की तुम्हाला कविता कशा सुचतं, त्यांच्याकडे उत्तर नाही आहे, सुचतात त्यांना त्यातला प्रकार आहे. आणि पाडगावकरांनी तर तुझ्यावर इतकं विलक्षण प्रेम केलेलं आहे. असं म्हणतात की ते डायरी कुणालाही द्यायचं नाहीत, पण प्रसादच्या हातामध्ये नेहमी. पाडगावकरांना मी जीवनगाणी परिवारातर्फे लंडनला घेऊन गेलो होतो. वा. आणि जवळजवळ त्यांचे 6 कार्यक्रम मी केले. आणि पाडगावकरांच्या फॅमिलीने, त्यांच्या मुलाने, मुलीने आणि त्यांच्या मिसेसने, प्रसाद तू नेतोयस ना, त्यांना नागिणी झाली होती, तू नेतोयस ना, तुझ्या जीवावरती मी त्यांना सोडते. आणि इतके सुरेख झाले होते कार्यक्रम. पाडगावकरांचे खूप कार्यक्रम केले, माझे जीवन गाणे. वा वा. आणि अगदी शेवटपर्यंत तू त्यांना आणि ते कुठेही अंधेरी पारला किंवा बँड्राच्या पुढे जर का आले की ते मला फोन करायचे आणि सांगायचे बायको आहे ना तुझ्या घरी आहे ना बायको आता, तर मी तुझ्या घरी येतोय. आणि मग ते माझ्या घरी यायचे, गप्पा मारायचे, काहीतरी थोडंफार खायचे. आता तुम्ही मला घरी सोडा, असं करून मी त्यांना घरी सोडलेलं आहे. खळे काका पण श्रीनिवास खळे साहेब, ते पण माझ्याकडे रेग्युलर यायचे. म्हणजे मी म्हटलं ना की खरंच आमच्यावर हा देवाचा आशीर्वाद असेल किंवा काय, तर या थोड्या मोठ्यांचा सहवास खूप चांगला मिळाला आम्हाला आणि त्यात तो आशीर्वाद आज आयुष्यभर आम्हाला पुरणार आहे. बरोबर. अगदी कार्यक्रमाला पैसे नाहीत अशी अवस्था, तुला नोकरी करायला लागणं, मग चाळीत राहणं, ते गहाण टाकणं, मग पुन्हा पैसे येणं आणि मग एका सुंदर भव्य अशा फ्लॅटमध्ये जाणं. त्या फ्लॅटमध्ये पुन्हा एक उंबरठा ओलांडताना तुझ्या मनात काय भावना होत्या? नक्कीच मला आनंद खूप होता त्याही गोष्टीचा, कारण मी विजयनगरच्या चाळीमधनं मी ब्लॉकमध्ये लग्न होऊन गेले होते. नंतर तिकडनं परत आम्ही विजयनगरच्या चाळीत आलो. त्यावेळेला प्रसादला थोडीफार ॲडजस्टमेंट करावी लागली होती 100% आणि केली ती त्याने. आणि तिथून जेव्हा आमच्या चाळीचे टॉवर बनले त्यानंतर स्वतःच्या हक्काच्या मोठ्या घरात जाण्याची जी एक समाधान आणि एक जी हे असते ना, आपण म्हणतो ना की आपण बघितलेलं ड्रीम कम्स ट्रू, तसं एक ते माझं त्यावेळेला अशी मिश्र भावना होती की आईवडिलांच्या आशीर्वादामुळे, त्यांच्या कष्टांच्याचमुळे आणि त्यांच्या मेहनतीने आणि त्यांच्या दोघांच्याही आशीर्वादामुळेच माझं ते घर शक्य झालं. आणि आज स्वतःच्या हक्काच्या घरात राहण्याचा आनंद हा प्रत्येक स्त्रीला वेगळाच असतो. तो मी आणि आज भोगतेय, उपभोगतेय. कसली मला कमतरता जाणवत नाही, कसल्या गोष्टीचं दुःख किंवा मी असमाधानी आहे, अतृप्त आहे, मला हे मिळायला हवं होतं, हे का नाही मिळालं, ही माझी कधी भावना असते. ज्याच्यात जे मला मिळतं आहे ते मला पुरेसं आहे. आणि आत्तापर्यंत सुरुवातीपासून पण जेव्हा काही नव्हतं आणि आत्ता सगळं काही आहे, तेव्हाहीपासून ते आत्तापर्यंत प्रसादने मला आणि शिवानीला आत्तापर्यंत कधीही कुठल्या गोष्टीची उणीव भासू दिली नाही. अगदी कपड्या लत्त्यापासून प्रत्येक गोष्टीपर्यंत कधीच नाही. त्याच्यामुळे एक
एवढ्या सगळ्या मोठ्या लोकांचे आशीर्वाद, स्वतःचं हक्काचं घर, एवढी जवळची माणसं, मोठा परिवार, याच्यापेक्षा अजून सुख काय असतं. आणि त्याच्यात स्वामींचे आशीर्वाद असतात. तर त्याच्याहून आम्ही दुसरं काही असतं असं मला नाही घर वाटत. आमचं नाही, स्वामींच्या घरात आम्ही राहतो. कारण तो किस्साही स्वामींच्या पादुकांच्या वेळेला तसाच झाला होता. प्रसाद, तुमच्या गणेशोत्सवाला म्हणजे इतकी लोक असतात की मला वाटतं 100 आत गेली की 150 बाहेर उभे असतात. हा परिवार जपणं कसं जपलंस तू? म्हणजे एकात ना एक साखळी दरवर्षी कमी होत नाहीत, दरवर्षी माणसं वाढलेली ॲक्च्युली ना त्याच्यासाठी शर्मिलाचं खूप बोलणं मी किंवा राग मी तिचा झेलला आहे. माझा स्वभाव काय माहिती आहे का, माझ्या कधी जर का म्हणजे घरात एक संकट आलं किंवा शर्मिला किंवा शिवानीला माझी गरज असेल किंवा माझ्या फॅमिलीला माझी गरज असेल, त्याच वेळेला जर का बाहेरच्या माणसाला जर का गरज असेल तर माझा स्वभाव असा की मी पहिल्यांदा त्या बाहेरच्या माणसाला मदत करतो. हा माझा आजही तोच स्वभाव आहे. कारण मला माहिती आहे शर्मिला आहे ना, ती सांभाळून देईल. तर त्याच्यानी भांडणं पण खूप झाली. अशी माणसं जोडत गेलो मी. अरे प्रसादने माझ्यासाठी हे केलं, प्रसादने माझ्यासाठी ते केलं, प्रसादने हे केलं. मला स्वभाव आहे मदत करण्याचा. मला असं वाटतं की समाजाचा आपण देणं लागतो. काही जरी आपण 1 रुपयाची नाही मदत, पण ॲटलिस्ट त्याच्याशी चांगलं बोलणं किंवा कोणाला 1 रुपयाची मदत केली किंवा कोणाला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो किंवा आधार दिला तरी ते तर त्याच्यामुळे ती माणसं जोडत गेला. आणि स्वभाव माझाच देवाच्या दयेने चांगला आहे, चांगलं छान बोलतो. पाठीमागे एक बोलणं आणि पुढे एक बोलणं हा स्वभावच मला जमत नाही. जे आहे ते समोर मलाही तुझं पटलं नाही, हे तुझं छान झालं आणि मला तुझा अभिमान आहे किंवा हे चुकीचं केलंस, हे समोरासमोर आजही मी बोलतो. त्याच्यामुळे एकीकडे एकाला बोलायचं, दुसरीकडे दुसऱ्याला बोलायचं. त्याच्यामुळे माणसं जोडत गेलो. म्हणजे म्हणजे परिवार जर का माझ्याकडे कुठलंही छोटं फंक्शन जरी असलं तरी माझ्याकडे 100 माणसं 125 माणसं असतातच. आणि त्या 100-125 माणसांचं पर्सनली शर्मिला त्यांच्याकडे लक्ष देते. पाणी मिळालं का, जेवण मिळालं का वगैरे. त्याच्यामुळे तू तर आलेलीच आहेस बरेच वेळा आमच्या फंक्शनला. आमच्याकडे देवाधर्माचं खूप आहे. आमची फॅमिलीच देवाधर्माचं. आमचं नरसी जयंती आमच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात होते. आमच्या गावाला आम्ही जातो. गणपती आमच्याकडे गेले 12 वर्ष आमच्याकडे गणपतीची जबाबदारी आली आहे. त्याच्यानंतर गौरी गणपती असतात, स्वामींच्या पादुका आमच्याकडे येतात. हे बरेच सगळीच व्रतवैकल्य शर्मिला अगदी छान करते. प्रसाद, ज्या क्षणी आशा भोसलेंसारख्या जगतविख्यात गायिकेने तुला राखी बांधली तो क्षण कसा तू सांगशील आम्हाला? आशाताईंनी म्हणजे आशाताईंची ओळख आणि दोस्ती म्हणायला हरकत नाही, जवळजवळ 20-22 वर्षापासूनची आहे. पण एक 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 7-8 वर्षापूर्वी कोणाच्याकडे तरी आशाताई मला म्हणाले की प्रसाद मला एकीकडे जायचं आहे, तू येशील का माझ्याबरोबर? तर मी काय घरी होतो म्हणून मी त्यांच्याबरोबर गेलो. तर मला त्या माणसाचं नाव आत्ता आठवत नाही, पण त्या माणसाने आशाताईने विचारलं ये कोण आहे. त्याच्यावेळेला त्यांनी माझी ओळख काय करून दिली तर त्यांनी ओळख करून दिली की हा प्रसाद माडकर हा खूप चांगला आयोजक आहे. पण जेव्हा मी दुःखात सुखात असते त्याला अख्खं जग माझ्याबरोबर असतं, पण जेव्हा मी दुःखात असते ना त्यावेळेला हा माणूस माझ्याबरोबर असतो. तेव्हापासून आशाताई आणि माझं वेगळं एक रिलेशन तयार झालं. आणि मग त्याच्यानंतर 2ऱ्या वर्षी का 3ऱ्या वर्षी आशाताईने मला रक्षाबंधनच्या दिवशी फोन केला. मला आज तू काय करतोयस? तर मी म्हटलं काही नाही करत, आज रक्षाबंधन आहे. म्हटलं हो आहे ना. बहिणी आल्या होत्या का? म्हटलं हो आल्या होत्या. आज संध्याकाळी घरी येशील का? मी आशिष शेलार माझा मित्र आणि मुंबई अध्यक्ष BJPचा, त्याला पण मी बोलवलं आहे. आम्ही 2घे जण त्यांच्याकडे गेलो आणि काही नाही, त्यांनी ओवाळलं, टिळा हे केलं आणि राखी बांधली. आणि त्यांचा मुलगा नंदू आनंद भोसले, त्याला सांगितलं की हे 2घे जण तुझे मामा आहेत का? आणि तेव्हापासून आम्हाला दोघांना, मला आणि आशिषजींना ते राखी बांधतात आणि भाऊबीजेला पण ते ओवाळतात. घरी येतात किंवा त्या घरी बोलवतात किंवा आशिषजींच्याकडे आम्ही जातो. आणि काय पाहिजे ना, खरंच अजून काय पाहिजे आयुष्यात? काय पाहिजे तुम्हाला आयुष्यात? लता दीदींनी आशीर्वाद दिलेत, बाळासाहेब काम करतात, अनेक मंडळी काम करतात. पूजा म्हणजे शर्मिला, मला वाटतं ना एक सुंदर देवाची किंवा कुठल्याही मूर्तीची, नंतर नवरात्रीतल्या देवींची पूजा सुंदर बांधली ना की प्रसाद हा तुम्हाला उत्तम मिळतो असं मला नेहमी वाटतं. शर्मिला, खूप छान वाटलं आज, सगळं मनातनं छान आमच्या रसिकांपर्यंत आणलं.
पण प्रसादचं सुंदर एक आवडतं गाणं आहे. तुझ्यामध्ये पण एक खूप सुंदर गायिका आहे. कोरसमध्ये होती ती, नंतर आली नाही अनेक कारणांमुळे. पण आज मात्र तुझ्यातला तो सुंदर गळ्याचा सूर जो आहे, जो इतका सुंदर तू फुलवला आहेस निसर्गाच्या या संपूर्ण ती रंग जे आहेत आणि त्याच्याप्रमाणे तो सुगंध पण बहरत जाईल. तर अशा एखादं सुंदर गाणं आमच्यासाठी म्हण, आणि त्याआधी तुमचे मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. आशा त्यांनी गायलेलंच एक गाणं मी प्रयत्न करते म्हणण्याचा, माफ करा. फुलले रे क्षण माझे फुलले रे, फुलले रे क्षण माझे फुलले रे, मेंदीने हो शकुनाच्या मेंदीने सजले रे क्षण माझे सजले रे, फुलले रे क्षण माझे फुलले रे. धन्यवाद.